नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचं धिरडं. त्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं बेसन पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती एक तवा ठेवून तो व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आहे. त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून व्यवस्थित सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे. तवा व्यवस्थित गरम झाला, तेल व्यवस्थित सर्वत्र पसरून झालं की त्यामध्ये जे आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार केले ते सर्वत्र एकसारखं ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर बेसन पिठाची पोळी किंवा बेसन पिठाचं धिरडं पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं धिरडं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम बेसन पिठाचं धिरडं. यात तुम्ही कांदा किंवा दुसरे मसाले सुद्धा वापरू शकता, पण नुसता लाल तिखट आणि मीठ घातलेलं सुद्धा एकदम छान लागतं. हे तुम्ही डब्यासाठी देऊ शकता किंवा पोळीबरोबर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. दह्यासोबत सुद्धा अप्रतिम लागतं. कसं वाटलं बेसन पिठाचं धिरडं? नक्की सांगा. आवडलं असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.